आणि यानंतर बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं आपल्या एक्स अकाउंटमधून सांगितल्यानंतर जिशान सिद्दीकी हे काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचं वक्तव्य केलंय मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी। जिशान सिद्दीकी हे कमी वयामध्ये आमदार झालेले आहेत, त्यांना कमी वयात आम्ही आमदार केले असं वर्षा गायकवाड यांचं म्हणणं आहे। काय नेमकं वर्षा गायकवाड यांनी जिशान सिद्दीकी यांच्या बाबतीत सांगितलंय आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी त्यांच्याकडून जाणून घेतलंय। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आहेत, काय सांगाल? बाबा सिद्दीकी पक्ष सोडतायत, मिलिंद देवरांनी सुद्धा पक्ष सोडला होता, काय नेमकं कारण आहे? बाबा सिद्दीकीजींनी जे आहे, मला असं कळलं की अजित पवारच्या ग्रुपमध्ये जाणार। खरं तर त्या ठिकाणी आता धर्मांग शक्तींच्या बरोबर जाण्याचं काम अजितदादांनी केलं, तुम्ही पण त्यांच्याबरोबर जाण्याचं काम करताय। दुर्दैवाने एक गोष्ट मला सांगायला पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणाची परिभाषा बदलण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये झालेलं आहे। ज्या वेळेपासून मोदी शहा आलेले आहेत सत्तेमध्ये सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे काय गेले हे सर्वांना माहिती आहे, अजितदादा काय गेले हे सर्वांना माहिती आहे। हा सरकारी यंत्रणांचा मोठेपणात वापर चाललेला आहे आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारताय, आम्ही प्रयत्न खूप केले की त्यांना थांबवलं गेलं पाहिजे। आम्ही सांगतो आहोत की भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून आम्ही न्याय हक्कासाठी लढत आहोत, ह्या देशाच्या संविधानाचं राहिलं पाहिजे म्हणून लढत आहोत, युवकांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून लढत आहोत, महिला सन्मानासाठी लढत आहोत। अशा वेळेला हा त्यांनी निर्णय घेण्याकर तर दुर्दैवी आहे। आज पक्ष घेऊन जाण्याचं काम चाललेलं आहे, पक्षाबरोबर निशाणी घेऊन जाण्याचं काम चाललेलं आहे, हे कोणतं राजकारण? हे महाराष्ट्राची राजकारणाची बिलकुल हे नव्हती, परंपरा नव्हती। पण दुर्दैवाने आज महाराष्ट्राच्या राजकारणाची परिभाषा पण बदललेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची जी परंपरा होती ती सुद्धा बदललेली आहे आणि हे बरोबर नाही आहे। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर खूप लोकांना विचार करण्याची वेळ आलेली आहे। बाबा सिद्दीकी चालले, जिशान सिद्दीकी संदर्भात पक्ष काय विचार करतोय? हे बघा, जिशान सिद्दीकीजींशी माझं बोलणं झालं, त्यांनी मला सांगितलं की मी पक्षावर राहणार आहे। आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो यासाठी, कारण त्यांना पक्षाने खूप काही दिलेलं आहे। सगळ्यात यंगेस्ट आमदार म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे, युथ काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत। त्यांनी त्यांच्या शब्दावर राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची निष्ठा दाखवावी हीच अपेक्षा त्यांच्याकडून मी करते। पाहतो आपण कुठेतरी सरकारी यंत्रणांना घाबरून जे आहे ते नेते पक्ष स्वतःची प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी पाहायला मिळते। कॅमेरामन कृष्णा खापरे, सरासुरने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।